इप्स्टीन फाईलमध्ये मोदी साहेबांचं नाव आल्यामुळं उद्याला 2 मार्चला माननीय प्रकाश आंबेडकर हे जन आंदोलन करणार आहे आणि ते म्हणत आहे की मोदी साहेब तुमचं इप्स्टीन फाईलमध्ये नाव आलेलं आहे तर तुम्ही पंतप्रधानाचा राजीनामा द्या। तर मित्रांनो, तुम्हालाही माहीत आहे इप्स्टीन फाईलमध्ये काय काय झालं, काय काय नाही कांड, बरोबर नाही काय? त्या कारणामुळं आपल्याला भरपूर संख्येने प्रकाश आंबेडकरांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे, कळलं काय? जेणेकरून आपल्याला लाखो संख्येने उपस्थित राहायचं आहे। कुठलाही कार्यकर्ते असो, कुठल्याही पार्टीचे असो, पक्षाचे असो, त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांना सपोर्ट करा अशी मी विनंती करतो। जय भीम, जय शिवराय। शाने राहायचं आहे बरं मुंबईला, कळलं काय? जोपर्यंत प्रधानमंत्री महोदय इस्तीफा देत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन उभं करण्याचं आहे। आणि कुठल्याही पक्षाचे असो, काँग्रेसचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्याने प्रकाश आंबेडकरचा साथ दिला पाहिजे असं माझं मत आहे। तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हालाही समजते ना की आपल्या भारताला प्रधानमंत्री हा लाभला कसा, काय कसा, हे तुम्हाला माहीत आहे। पुरा महाराष्ट्रात का पुरा भारताला, पुरा जगाला माहीत आहे आपले मोदी साहेब कसे आहे, काय आहे। इप्स्टीन फाईलमध्ये त्यांचं नाव कसं नोंदवलं गेलं, त्याने कुठले कुठले कार्य केले, काय काय खाल्लं, काय काय केलं, हे सगळं तुम्हाला माहीत आहे। त्या कारणामुळं म्हणत नाही का शेर को सवा शेर मिळता आहे, तसं सवा शेर हा प्रकाश आंबेडकर आहे। त्यांना सपोर्ट करा, कारण तो माणूस जातीसाठी, धर्मासाठी लढत नाही, तो माणूस लढतो फक्त लोकांसाठी, वंचित लोकांसाठी। वंचित लोक कोण? जे SC ST OBC ST सगळे वर्गातील आहेत, सगळ्यांसाठी लढतो हा माणूस। कधी जात पात नाही, धर्म पात नाही, तुम्हाला माहीत आहे। कुठलं आरक्षण असो या कुठला जातीवाद असो, कुठंही काही असो, मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे मुंबईला। प्रकाश आंबेडकरला सहायता करायची आहे। कुठल्याही पक्षाचे असो, कुठलाही नेता असो, त्याने प्रकाश आंबेडकरला सहायता करावी हे माझं मत आहे। आणि प्रकाश आंबेडकरचं कर्तव्य तुम्हाला माहीत आहे कसं आहे। हे व्यक्ती धर्मासाठी ना कोण्या पंथासाठी लढत, ते फक्त लढतात माणसासाठी, वंचित समाजासाठी लढतात। वंचित समाजातले कुठले वर्ग आहे तुम्हाला माहीत आहे, SC ST OBC जेवढे NT हे सगळे वर्ग आहे, हे त्यांच्यासाठी लढते। तर माझं एकच म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकरला सपोर्ट करावं आणि आपल्याला भारताला प्रधानमंत्री कसा लाभला हे तुम्हाला माहीत आहे। इप्स्टीन फाईलमध्ये काय काय कांड केले आपल्या प्रधानमंत्र्यांना हे माहीत आहे तुम्हाला। तर त्या कारणामुळं प्रकाश आंबेडकर यांनी पाऊल उचललेलं आहे। त्या पावलावर पाऊल ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे। तर महाराष्ट्रातल्या जनतेंना आणि भारतातल्या जनतेंना मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं हे माझं मत आहे, जेणेकरून आपण आवाज उठून कोणतरी मदतीला धावन आणि जे पंतप्रधानाला राजीनामा देईन तो, कारण कसं आहे आवाज उठवणाराच मेन असतो आणि प्रकाश आंबेडकरनी हा आवाज उठवला। तुम्हालाही माहीत आहे इप्स्टीन फाईलमध्ये मोदी साहेबांचं नाव आलेलं आहे, कोणीही आवाज उठवला नाही, फक्त हा पठ्ठ्याने आवाज उठवला। मग ह्या पठ्ठ्याला आपल्याला सपोर्ट करायचा आहे ना, कारण तुम्हाला माहीत आहे तिच्यामध्ये काय काय कांड केले मोदी साहेबांना, तुम्हाला माहीत आहे ना। हे कांड असे करू नये झाले नाही पाहिजे, डागबोट लागू नाही पाहिजे। ह्या कारणामुळं आपल्याला हा जल्लोष जे मुंबईला करायचा आहे तो आपल्याला 2 मार्चला करायचा आहे। आणि प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की चांगल्या लोकसंख्येने आणि आपल्याला मोदी साहेबांना राजीनामा दिला पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याला तिथं आंदोलन करायचं आहे। कारण आपल्याला असा प्रधानमंत्री नको की त्या प्रधानमंत्र्यानं काहीतरी कांड केले म्हणून आणि इप्स्टीन फाईलमध्ये नाव आलं त्या माणसाचं आणि त्या सुवर्ण अक्षरमध्ये लिहिण्यात गेलं। त्या कारणामुळं माझं हेच म्हणणं आहे। तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा की खरीच नरेंद्र मोदी पंतप्रधानाचा राजीनामा देईल का, नक्की कमेंट करा। लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।